नमस्कार, राम राम. नमस्कार मित्रांनो, कोलाज प्रोडक्शन हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मी एका कथेला सुरुवात करतो. ही कथा खूप जुनी कथा आहे आणि ही कथा रिअल कथा आहे. आणि ही कथा मला माझ्या आजोबांनी लहानपणी सांगितलेली कथा आहे. पहिल्याच्या काळामध्ये एवढी वाहनाची गर्दी नव्हती. वाहन म्हणून पहिलेचे लोक बैलगाडी, सायकल, घोडा, गाढव अशा प्रकारचं वाहन म्हणून ते वापरायचे. मग अशाच प्रकारे रावसाहेब नावाचा एक मुलगा होता. तो आपल्या पाहुण्याच्या लग्नाला घोडा घेऊन गेलेला होता. लग्नाहून गावाकडे येत असताना त्याला वेळ झाला आणि अंधार पडला. अंधार पडल्याच्या नंतर रावसाहेबांनी घोड्याच्या खाली खंदील लावलेलं होतं छोटंसं, उजेड दिसावं रोडनी येताना म्हणून. त्या उजेडात तो आपल्या गावाकडे घोड्यावर बसून निघाला. येत असताना सगळीकडे अंधार पसरलेलं होतं. फक्त रोडवरलं जेवढं कंदील लावलं त्याच प्रकारे तेवढं दिसत होतं. जसं जसं तो रोडनी येत होता तसतसे अंधार सगळीकडे पडत होतं. वेळ होत होतं. होत असताना रोडवर त्याला लांबून एक स्त्री दिसली. दिसल्याच्या नंतर तो दपकला. म्हणजे एवढ्या रात्री रोडवर स्त्री आहे, हा काय प्रकार आहे म्हणून तो जवळ आला त्या घोड्यावर बसून. आल्याच्या नंतर ती स्त्री त्या रावसाहेबांना मदत मागू लागली, मला पुढच्या गावामध्ये सोडा. तो रावसाहेब विचार करू लागला, मला एवढ्या रात्री रोडवर कुठली स्त्री असणार आहे? बहुतेक हे भूतच आहे. एका स्त्रीचं रूप धारण केलं. रावसाहेबांनी त्या भूताला ओळखलं आणि ठीक आहे म्हणलं, चला तुम्हाला सोडतो. मग ती स्त्री रावसाहेबाच्या मागे बसू लागली. तेव्हा रावसाहेब म्हणू लागला, मागं नाही पुढं बसा, तरच मी तुम्हाला गावापर्यंत सोडतो, नाही तर नाही. ही आठ त्या स्त्रीला रावसाहेबांनी गाठला. त्याचं कारण तुम्हाला पुढं कळलं. बसल्याच्या नंतर घोडा निघाला. जसं जसं गावाचं शिव येत होतं तसं तसं त्या स्त्रीचे पाय आणि हातं लांबू लागले. म्हणजे ते भूत होतं. पटकन रावसाहेबांनी खिशातली सुपारी फोडायची कातर काढला आणि त्या स्त्रीचं पदर आणि केस कापला आणि ते गोळा करून आपल्या खिशात ठेवला. ठेवल्याच्या नंतर त्या स्त्रीला भूताचं रूपच घेता येत नव्हतं. तेवढी चालाकी त्या रावसाहेबांनी केली होती. त्याला माहीत होतं, जोपर्यंत हे केस आणि पदर त्या स्त्रीला देत नाही तोपर्यंत तिला रूपच बदलता येत नाही. तो डायरेक्ट घराकडे घेऊन आला आणि गाव सगळं झालं की रावसाहेबांनी लग्न करून घेऊन एका स्त्रीला घेऊन आला. हे गाव सगळं झालं, घरात झालं, सगळीकडे झालं. आणि ती दोघं नवरा बायको म्हणून राहू लागले. एके दिवशी गल्लीत छोटी मुलं खेळत होते. खेळत असताना ती स्त्री टेरेसवर पापडं वाळू घालत होती आणि एक बैल सुटला आणि त्या गल्लीत त्या मुलाकडे धावत येत होता. येत असताना ती जी स्त्री आहे ना, ती वरूनच त्या लेकरांना गल्लीतून उचलली. एवढे लांब हात करून ती मुलांना वरील टेरेसवर घेतली, सगळ्या मुलांना. हा प्रकार रावसाहेबाच्या वडिलांनी पाहिला होता. तो दचकला आणि एके रात्री रावसाहेबांना त्याचे वडील विचारू लागले, हा काय प्रकार आहे? तेव्हा रावसाहेबांनी सगळं सांगितलं. म्हणजे हे भूती नाही, जोपर्यंत हे केस आणि पदर मी तिला देत नाही तोपर्यंत ह्याला रूपच बदलता येत नाही. हे माझी बायकोच आहे म्हणून मी त्याला ठेवलो आहे. आणि वडिलांना सगळं माहीत होतं. हे झाल्याच्या नंतर रावसाहेबांना 2 मुलं झाले त्या भूतींला. झाल्याच्या नंतर ते भूतीन म्हणू लागली, आता तरी मला द्या, माझं मला द्या, मला मुक्त करा. तेव्हा रावसाहेबांनी तिच्या बायकोला
त्या स्त्रीला, त्या भूतींला म्हणू लागला, एक अट आहे, जर तू ह्या गावातल्या लोकांना, आमच्या घरातल्या लोकांना त्रास देत नसेल त्या रूपात येऊन, तरच हे देतो, नाहीतर नाही देणार. तेव्हा त्या भूतींला रावसाहेबाजवळ राहून त्याचं प्रेम, सगळ्या गोष्टी ते अनुभवलेली होतीच. त्यामुळे त्या भूतींला पण दया आली, कळवळा आला. रावसाहेबाची माया, त्या 2 मुलांची माया, सगळं प्रकार तिला पण भावलं, चांगलं वाटत होतं. तरी ती जास्त वेळ ह्या रूपात राहू शकत नव्हती. एक प्रकार वडिलांना समजलेला होता, हे गाव सगळं होणार, हिला गावात राहू देणार नाही. त्यामुळे रावसाहेबांनी विचार केला, तिच्या वडिलांनी, रावसाहेबांनी, आपण हिला देऊन टाकू, हिच्या रूपात जाईल. आणि रावसाहेबांनी त्या स्त्रीकडून वचन घेतलं, त्या भूताकडून, कुणालाच त्रास होता कामा नाही. तेव्हा त्या भूतींला ते पदर आणि केस देऊन टाकलं आणि ती भूतीन एके रात्री तिचं रूप धारण करून ती आपल्या ठिकाणाला निघून गेली. आणि त्या भूतींची 2 लेकरं अजूनही आहेत आणि त्याचं वंशावळ सध्या आहे. ही जी कथा आहे, ही कथा रिअल कथा आहे. ही कथा माझ्या आजोबांनी सांगितलेली कथा आहे आणि माझ्या डोळ्यासमोर ते माणसं आजू सध्या त्या भूतींचे वंश आजू आहेत. अशा प्रकारची रिअल कथा मी तुम्हाला सांगितलो. मित्रांनो, ही कथा कशी वाटली, असे नवीन नवीन कथा मी घेऊन येणार आहे. तरी माझ्या कोलाज प्रोडक्शन हाऊस या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.